नमस्कार मित्रांनो. आता केम गटाचा आत्ता सध्या निकाल हाती आलेला असून या केम गटातून माजी आमदार संजय मामा स्वतः उभा राहिलेले होते आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आदिनाथ कारखान्याच्या 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांमधील अप्रत्यक्ष लढत लक्षवेधी ठरली होती. केम गटातून उमेदवारी असलेल्या माजी आमदार संजय मामा शिंदेंचा या निवडणुकीत सपशेल पराभव झालेला आहे. आमदार नारायण पाटील गटाचे केम गटाचे उमेदवार दत्तात्रय देशमुख यांना 8,625, विजयसिंह नवले यांना 8,106 तर महेंद्र पाटील यांना 8,337 मते मिळाली असून यांची या गटात आघाडी ठरलेली आहे. आणि माजी आमदार संजय मामा शिंदे हे स्वतः उभारले होते या गटातून. केम गटातून त्यांना 7,060 मते पडली असून त्यांच्यासोबत मामा गटाचेच सोमनाथ देशमुख यांना 6,728 मते आहेत तर सोमनाथ रोकडे यांना 6,779 मते पडलेली आहेत. याशिवाय प्राध्यापक रामदास झोळ गटाचे उमेदवार असलेले सुधीर साळुंखे यांना 824 तर बापराव तळेकर यांना 997 अशी मते पडलेली आहेत.